चॅनलवर आज 12 मार्च 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सेला बोगद्याचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केले आहे. हा आहे तो सेला बोगदा. अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केले. 2019मध्ये या बोगद्याची जी पायाभरणी आहे ती पंतप्रधान मोदी यांनी केली होती. 13,000 फूट उंचीवर असलेला हा जगातील सर्वात लांब बाय लेन बोगदा आहे आणि त्यातील 2 बोगदे आणि एक लिंक रोड आहे. याचे उद्दिष्ट काय आहे तर तवांग प्रदेशाला सर्व हवामान संपर्क प्रदान करणे हे या बोगद्याचे उद्दिष्ट आहे. अरुणाचल प्रदेशबद्दल काही माहिती पाहू, म्हणजे तिथली राजधानी वगैरे. तर तिथली राजधानी आहे इटानगर. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987मध्ये. मुख्यमंत्री आहे पेमा खांडू. राज्यपाल आहे कैवल्य त्रिविक्रम परनायक. लोकसभा सीट आहे 2, राज्यसभा सीट आहे 1, विधानसभा सीट आहे 60 आणि राज्यपक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्नबिल. तिथले राष्ट्रीय उद्यान फेमसवाले कुठले आहे तर नामदफा राष्ट्रीय उद्यान आणि मोबलिंग राष्ट्रीय उद्यान हे 2 राष्ट्रीय उद्यान तिथले आहे. फेमस नदी कुठली आहे तर सियांग ही नदी आहे आणि तिच्या उपनद्या कुठल्या आहे तर तिरप, लोहित, सुबनसिरी, दिबांग, कामेंग आणि डिक्रोन दिहिंग हे उपनदी आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर 1 आसाम आणि 2 नागालँड या 2 राज्याची सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहे. इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर म्यानमार, चीनच्या तिब्बत आणि भूटान या 3 देशांना इंटरनॅशनल बाउंड्री लागलेली आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे. तिथले कुठल्या कशाचे उद्घाटन झाले ते पाहू. तर गुजरातमध्ये पीएम मोदी यांनी सिग्नेचर ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. त्याचे नाव काय ठेवण्यात आले तर सुदर्शन असे ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारी 2024ला पीएम मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठाचे लोकार्पण केले होते. केव्हा तर 22 जानेवारी 2024ला. आसाममध्ये जे जोरघाट आहे तिथले लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण पीएम मोदी यांच्याद्वारे करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, आमचे संविधान आमचा आदर अभियान कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन बी राजस्थानमधील बिकानेर या शहरामध्ये आमचे संविधान आमचा आदर अभियान आयोजित करण्यात आले होते. भारताचे प्रजासत्ताक म्हणून जे 75 वर्ष होणार आहे पुढल्या वर्षी, त्या निमित्ताने मार्च 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे आमचे संविधान आमचा आदर अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा उद्देश काय आहे तर भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती आपली सामाजिक बांधिलकी लक्षात आणून देणे आणि एक राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र आणणारे जे मूल्य आहे ते साजरी करणे हे या आमचे संविधान आमचा आदर या अभियानाचा उद्देश आहे. राजस्थानचा उल्लेख आला आहे तर राजस्थानबद्दल माहिती पाहू. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956मध्ये. मुख्यमंत्री आहे श्री भजनलाल शर्मा. राज्यपाल आहे श्री कलराज मिश्र. लोकसभा सीट 25, राज्यसभा सीट 10. राष्ट्रीय उद्यान कुठले आहे? सरिस्का टायगर रिझर्व, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि धावार वन्यजीव अभयारण्य. इथल्या फेमस नद्या कुठल्या आहेत तर लुनी, बनास, काळीसिंध आणि चंबल हे फेमस नद्या आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते तर 1 पंजाब, 2 हरियाणा, 3 उत्तर प्रदेश, 4 मध्य प्रदेश, 5 गुजरात या 5 राज्याच्या सीमा लागते आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर पाकिस्तानची लागते. ही आहे तिथली राजधानी जयपूर. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती होऊ. मध्य प्रदेशमध्ये जे दुर्गावती वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे, याला देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि मध्य प्रदेशमधला हा 7वा व्याघ्र प्रकल्प आहे. राजस्थानने राईट टू हेल्थ पॉलिसी लागू करणारे पहिले राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतातील सर्वात जास्त आयुष्यमान कार्ड आहे. आयुष्यमान कार्डचे वितरण करणारे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य बनले आहे. किती वाटप केलं यामध्ये तर 5 करोड कार्डचे वाटप हे उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले आहे. बिहारमध्ये जी बिहारची राजधानी आहे पटना येथे आंतरराष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र
केंद्र आहे जे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते. समोरचा प्रश्न आहे, कोणता देश अलीकडे जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन ए, आपला प्यारा भारत हा जगातील दुसरा असा देश बनला आहे जे मोबाईल उत्पादनामध्ये सेकंड नंबरवरती आहे. 2014 ते 2024 या दशकाच्या शेवटी भारत आता चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनणार आहे. 2014 मध्ये हे क्षेत्र 78% जे भारत आहे ते 78% मोबाईल फोन आयात करत होता. आता ते 97% स्वतःच तयार करते, म्हणजे फक्त 3% जे आहे तरी भारत इतर मोबाईल आपल्या भारतामध्ये आयात करले जाते. भारताने या 10 वर्षामध्ये 2.45 अब्ज युनिट मोबाईलचे फोनचे उत्पादन केले आहे. त्याचे टार्गेट किती ठेवले होते तर 2.5 अब्ज युनिटचे टार्गेट होते 10 वर्षामध्ये. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, ते कशामध्ये टॉप आहे किंवा रँक पाहू त्याची वाली. तर जर्मनीने जपानला मागे टाकून जगातील तिसरी अर्थव्यवस्थेचे ताण पटकावले आहे. जपान कितल्या क्रमांकावर गेले तरी 4था क्रमांक आणि चीन कुठल्या सेकंड नंबरवर आहे. फर्स्ट नंबरवर USA, सेकंड नंबर चीन, थर्ड नंबर जर्मनी, फोर्थ जापान आणि फिफ्थ नंबरवर आपला भारत आहे. समोरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाच्या पदाचा नुकताच कोणी राजीनामा दिला आहे? तर हा दिला आहे ऑप्शन डी, अरुण गोयल यांनी निवडणूक आयोगाच्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकृतपणे श्री अरुण गोयल यांच्या पदाचा राजीनामा स्वीकारला. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 324(2) नुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणे हे राष्ट्रपतींचे कार्य आहे. ते कुठल्या कलमानुसार तर 324(2) नुसार राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असते. तर संविधानामध्ये जे आहे कलम 324 ते 329 ही भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे. याची स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1950 मध्ये. म्हणून आपण 25 जानेवारीला वोटर डे साजरा केला जातो. अध्यक्ष आहे म्हणजे मुख्य आयुक्त कुठला आहे तर राजीव कुमार. याचे मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? सुकुमार सेन. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे ते पाहू. राजकुमार हे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहे. मुख्य आयुक्त एम खानविलकर हे भारताचे नवीन आहे. यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच केली आहे. हिरालाल सामरिया हे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनचे अध्यक्ष बनले आहे. आणि जे निवडणूक आयुक्त असते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात. त्यापैकी एक आयुक्त पद हे आधीच खाली होते आणि अरुण कुमार गोयल यांनी दुसरे आयुक्त पद जे आहे त्यांचा राजीनामा दिल्यामुळे फक्त आता मुख्य आयुक्त हेच पद सध्या कार्यरत आहे. समोरचा प्रश्न आहे, 96व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन सी, किलियन मर्फी यांना 96व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं तर ती मिळाला आहे ऑप्शन डी, एम्मा स्टोन यांना. एम्मा स्टोन यांना 2024 बेस्ट ॲक्ट्रेस हा पुरस्कार मिळाला आहे. यांना 2024चा बेस्ट ॲक्टर. मिशेल योह यांना 2023चा बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि ब्रेडन फ्रेजर यांना 2023चा बेस्ट ॲक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, म्हणजे पुरस्कार मिळाला होता यांना. 96वा ऑस्कर पुरस्कार आहे ज्याचे वितरण 10 मार्च 2024 रोजी लॉस एंजलिस म्हणजेच कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी यांना ओपनहाइमर या चित्रपटासाठी मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन यांना पुअर थिंग्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून क्रिस्टोफर नोलन यांना ओपनहाइमर या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटला तर तो कोणता आहे? तो सुद्धा ओपनहाइमरच हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे 96वा ऑस्कर पुरस्कारामधील. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले महिला धोरण राबविणारे राज्य कोणते आहे ज्यांनी नुकतेच 4थी महिला धोरण लागू केले आहे?
तर हे आहे ऑप्शन डी. महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले महिला धोरण राबवणारे राज्य होते आणि त्यांनी आपले 2024मध्ये चौथे महिला धोरण लागू केले आहे. राज्याचे चौथे महिला धोरण 8 मार्च 2024 रोजी महिला दिनी जाहीर करण्यात आले आहे. चौथे महिला धोरण महिला दिनी जाहीर झाले असून या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि उन्नतीसोबतच अष्टसूत्रीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अष्टसूत्रीमध्ये काय काय आहे? आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलांच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे, लिंग समानता, पूरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश, तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे याला टार्गेट केले जाणार आहे. या धोरणामुळे स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होईल आणि यामध्येच मुलांच्या नावामध्ये जे वडिलाचे नाव राहत होते त्यामध्ये वडिलांसोबतच आईचे नाव सुद्धा लावता येणार आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. महाराष्ट्राची राज्य स्थापना झाली 1 मे 1960मध्ये. राजधानी आहे मुंबई येथे. उपराजधानी नागपूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यपाल आहे रमेश बैस. लोकसभा सीट 48, राज्यसभा सीट 19, विधानसभा सीट 288, विधान परिषद 78. राष्ट्रीय उद्यान कुठले कुठले आहे तर चांदोली नॅशनल पार्क, उगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क आणि नावेगाव नॅशनल पार्क ही आहे. कोणकोणत्या राज्यात सीमा लागते तर 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 गोवा या 6 राज्याच्या सीमा याला लागते. दादर नगर हवेली आणि दमन दीव या युनियन टेरिटरीची सीमा सुद्धा महाराष्ट्राला लागते आणि अरबी समुद्राला लागून असलेला हा राज्य आहे. 720 किलोमीटर एवढी जी बाउंड्री आहे अरबी समुद्राची ही लागलेली आहे महाराष्ट्राला. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. कोणकोणत्या योजना त्यांनी राबवल्या आहेत तर छत्तीसगडने महतारी योजना, महतारी वंदन योजना ही आयोजित केली आहे आत्ताच 2024मध्येच. यामध्ये 21 वर्षावरील जे विवाहित महिला आहे त्यांना 1000 रुपये प्रतिमाह याप्रमाणे वेतन दिलं जाणार आहे. यामध्ये विवाहामध्ये विधवा असणाऱ्या महिला सोबतच ज्यांचे तलाक झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा प्रतिमाह 1000 रुपये देण्यात येणार आहे महतारी वंदन या योजनेद्वारे. हिमाचल प्रदेशमध्ये आता 2-3 दिवसाआधीच आपण पाहिलं इंदिरा गांधी प्यारी बहना योजना सुरू केली आहे. ते कुठल्या राज्याने तर हे हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. तेलंगणा या राज्याने महिलांसाठी जे महालक्ष्मी योजना आहे योजना सुरू केली आहे. आणि महाराष्ट्र राज्याने हे जे 2024मध्ये केले ते 24 आहे. तर पहिले कुठले आहे तर पहिले आहे धोरण 1994 मध्ये राबवले होते, दुसरे आहे 2001 मध्ये राबवले होते, तिसरे आहे 2014 मध्ये आणि हे चौथे जे आहे तर हे 2024 मध्ये महिलांसाठी जे धोरण लागवणारे महाराष्ट्र पहिले 1994 मध्ये बनले होते. समोरचा प्रश्न आहे CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने आपला 55वा स्थापना दिवस कधी साजरा केला तर हा साजरा केला ऑप्शन डी 10 मार्च रोजी CISFने आपला 55वा वर्धापन दिवस साजरा केला आहे. CISF हे निमलष्करी दलामध्ये येते. याची स्थापना केव्हा झाली होती तर 10 मार्च 1969 रोजी झाली होती. यावर्षी हा 55वा स्थापना दिवस साजरा करत आहे. CISF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येते आणि प्रमुख कोण आहे तर नीना सिंग हे CISFचे प्रमुख आहेत. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे. त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरे केले जाते ते पाहू. तर 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. 3 मार्च रोजी वन्यजीव दिवस साजरा केला जातो. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल वुमन्स डे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. आणि राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिवस राखला जातो 13 फेब्रुवारीला आणि 10 मार्चला CISF आपला 55वा स्थापना दिवस साजरा करते.
प्रश्न समोरचा आहे 8वा. जलशक्ती अभियान यामध्ये कॅच द रेन मोहिमेची जी 5वी आवृत्ती आहे, या 5व्या आवृत्तीची सुरुवात कोणी केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन बी गजेंद्र सिंग शेखावत यांनी या 5व्या आवृत्तीची सुरुवात केली आहे. जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 याचे थीम काय आहे? नारी शक्ती से जलशक्ती हे 2024च्या जलशक्ती अभियानाचे थीम आहे. गजेंद्र सिंग शेखावत यांनी जलशक्ती अभियान यामध्ये मोहिमेच्या कॅच द रेन मोहिमेच्या 5व्या आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. वुमन पॉवर टू वॉटर पॉवर या थीमवर आधारित ही मोहीम जलसंधारण आणि व्यवस्थापनातील महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. पेयजल व स्वच्छता विभागाच्या सहकार्याने याची सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? तर जागरूकता वाढवणे आणि शाश्वत पाणी पद्धतींना प्रोत्साहन देणे. गजेंद्र सिंग शेखावत हे जल आणि स्वच्छता मंत्री आहेत केंद्रीय विभागामध्ये. राजनाथ सिंग यांनी कशाचे उद्घाटन केले? तर उत्तराखंडची राजधानी देहरादून यांचे इथे भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंग यांनी देहरादून येथे केले. द्रौपदी मुर्मू यांनी कशाचे उद्घाटन केले होते? तर जे दिल्ली येथे भारत मंडपम आहे तिथे जगातील सर्वात मोठ्या नटराज मूर्तीचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केले होते. भारत मंडपम येथे. नरेंद्र मोदी यांनी जे आता 2024 मध्ये रायसीना डेव्हलप होणार आहे, 2024 मध्ये दिल्ली येथे रायसीना डेव्हलप होणार आहे त्याचे अध्यक्षस्थान PM मोदी हे भूषवणार आहे. समोरचा प्रश्न आहे सी डिफेंडर्स 2024 हे भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या देशासोबत आयोजित केलेला युद्धाभ्यास आहे? तर हा आहे ऑप्शन ए USA या देशासोबत सी डिफेंडर्स 2024 हा भारतीय तटरक्षक दलाने USAच्या तटरक्षक दलासोबत आयोजित केलेला युद्धाभ्यास आहे. भारतीय तटरक्षक दल द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी US कोस्ट गार्डसोबत सी डिफेंडर 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. किंवा 9 ते 10 मार्च 2024 रोजी कुठे? तर पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्याजवळ हा संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावामध्ये चाचेगिरी आणि असंमित धोक्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, ज्यात व्यावसायिक व्यापारी वाहतुकीवर सिम्युलेटेड ड्रोन हल्ले, संयुक्त सागरी सराव, सागरी शोध आणि बचाव कार्य, सागरी प्रदूषण प्रतिसाद आणि अंमली पदार्थाचे प्रतिबंध आयाम याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्या दरम्यान कोणकोणते युद्धाभ्यास आयोजित केले जाते ते पाहू. तर USA सोबत कुठले आयोजित केले जाते? तर एक तर्कश आहे. तर्कश 2 आहे युद्धाभ्यास. तिसरा आहे टायगर ट्रम्प. रशियासोबत भारत कुठल्या युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर एब्रिया इंद्रा हा युद्धाभ्यास. सेकंड नंबरचा इंद्रा हा युद्धाभ्यास रशिया आणि भारत यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. नेपाळसोबत भारत कोणता युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा सूर्यकिरण हा युद्धाभ्यास नेपाळसोबत आयोजित करतो. आणि फ्रान्ससोबत कुठला आहे? तर फ्रान्ससोबत जे मागच्या वर्षी करण्यात आला होता तर फिन्जेक्स हा युद्धाभ्यास करण्यात आला होता. त्यासोबतच शक्ती, वरुण आणि गरुड हे युद्धाभ्यास फ्रान्ससोबत भारत आयोजित केला जातो. समोरचा आणि शेवटचा प्रश्न आहे 2024चा पित्झर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर हा जिंकला आहे ऑप्शन बी रिकेन यामामोटो हे जे जपानचे आहे त्यांनी 2024चा पित्झर पुरस्कार जिंकला आहे. जापानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना 2024च्या पित्झर आर्किटेक्चर पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, ज्याला कधीकधी आर्किटेक्चर नोबल देखील म्हटले जाते. म्हणजे आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात मोठा जे पुरस्कार आहे
त्याला पित्झर पुरस्कार असे म्हटले जाते. 1979 मध्ये स्थापन झाल्यापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त जे मिळाले आहे तर हे जपानच्या व्यक्तींनाच मिळाले आहे. या नंबरचे हे यामामोटो हे जपानचे 9वे विजेते आहे ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये काय काय दिले जाते तर $1,00,000 डॉलर एवढी रक्कम दिली जाते. प्रशस्तीपत्र आणि कांस्य पदक या पुरस्कारामध्ये दिले जाते. हा पुरस्कार जिंकणारे भारतातील कोण आहे तर भारतातील दिवंगत बाळकृष्ण दोशी हे आहेत. यांना 2018 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे. त्यांना कोणकोणता पुरस्कार मिळाला ते पाहू. क्लाउडिया गोल्डिन यांना 2023चा जे नोबेल पुरस्कार आहे, नोबेल पुरस्कार हे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 मधचा क्लाउडिया गोल्डिन यांना मिळाला आहे. डॉक्टर प्रदीप महाजन यांना 2024चा दे आहे. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि 2020 म्हटलं तर हे कोणाला देण्यात आलं आहे तर अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बी आर कंबोज यांना 2023चा दे आहे. MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि जे भारतरत्न मिळाले आहे त्यामध्ये MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. MS स्वामीनाथन यांना. आणि MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला 2023चा तर बी आर कंबोज यांना मिळाला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे उत्तर पहा. संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ही करण्यात आली आहे अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस कोणत्या राज्याने सुरू केले आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.